परत एकदा नमो नमः सर्वांना. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. परत एकदा सर्वांचं स्वागत. सगळ्यांनी एकदा टाळ्यांच्या जोरदार कडकडाटामध्ये आपल्या आजच्या पाहुण्यांचं स्वागत करूया. पद्मश्री श्री परशुराम गंगावणे, त्यांचे दोन सुपुत्र चेतन दादा आणि एकनाथ दादा यांचंही जोरदार स्वागत करा. आणि त्यांची तिसरी पिढी जी आता येऊ घातली या सर्व कार्यक्रमामध्ये, त्यांचं सुद्धा जोरदार स्वागत. छोटी दोन बसलेले आहेत मुलं आणि हा तिसरा त्यांचा कलाकार एक आणखी इथे आहे. तर असं नाहीये की हा फक्त मोठ्यांचा कार्यक्रम आहे, हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा कार्यक्रम आहे. आपण सर्वांनी जरा कृपया आपापसात न बोलता जरा प्लीज सगळ्यांनी सेटल व्हा. प्लीज प्लीज सहकार्य करा. आपण सगळेजण जाणता की आपण आत्ताच 21 फेब्रुवारीचा जो कार्यक्रम असतो, मायबोली दिन, आंतरराष्ट्रीय मायबोली दिन, हा आपण बोईसरला यावर्षी 23 फेब्रुवारीला केला होता. आणि तिथे आपल्या कार्यक्रमाची एक संकल्पना अशी असते की जेवढ्या मायबोली आहेत, ज्या आपल्या मुलांना घडवतात, अशा त्या मायबोली, त्यांच्या सन्मानार्थ आपण हा कार्यक्रम करतो. आणि तिथे जवळजवळ 30 वेगवेगळ्या मायबोलीतली माणसं एकत्र येतात आणि आपल्या मायबोलीतून त्यांचे जे पारंपरिक कला असतात त्या तिकडे सादर करतात. त्या कलांमध्ये मग मंगळागौरी असतील, गाणी असतील, नाच असतील, किंवा उखाणे असतील, किंवा आणखी कविता असतील, लेख असतील, किंवा स्किट्स असतात, छोटी छोटी नाट्यछटा असतात छोट्या छोट्या, असे अनेक विविध कार्यक्रम आपण बघत असतो. परंतु आपल्या कोकणाच्या साईडला हा प्रकार थोडासा वेगळा आहे. पालघर, डहाणू, जव्हार, वाडा या पट्ट्यात ज्या मायबोली आहेत त्याच्यापेक्षा अत्यंत वेगळ्या अशा मायबोली आणि वेगवेगळ्या कला परंपरा इथे रुजलेल्या आहेत या मातीमध्ये. स्पेशली तळ कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्गामध्ये आज आपण बघतो की ठाकर समाजाने एक कला अशी जोपासलेली आहे. कारण सिंधुदुर्ग किंवा तळ कोकण म्हटलं की सगळ्यांना पहिला आठवत होते दशावतार. आणि आमच्या रत्नागिरी साईडला गेलात की सगळ्यांना आठवत होते बालांचे नाच, हातात हे घेऊन, ढोल घेऊन अख्खी रात्र गोंधळ घालतात. तसे बरेच कार्यक्रम असे असतात. परंतु एक अशी लोप होत चाललेली एक कला आहे ज्याला चित्रकथी म्हणतात. कळसूत्री, बावल्यांचा खेळ आणि चित्रकथी, ह्या ज्या 2-3 कला आहेत, ह्या परंपरागत जवळजवळ 1200 ते 1400 वर्ष पुराण्या या कला आहेत. या आता लोप पावत चालल्यात. आणि पिंगुळी सारख्या ठिकाणी एकच कुटुंब असं आहे, गंगावणे कुटुंब, की जे या कला अतिशय कळकळीने गेली अनेक पिढ्या जोपासत आहेत. सगळ्यांनी एकदा टाळ्यांच्या कडकडाटात त्याबद्दल अभिनंदन करूया. आपण आता जसं स्वागत करताना म्हटलं तसं 3 पिढ्या इथे आज आहेत त्यांच्या. तसं त्यांच्यातले जे पूर्वज होते विश्राम गंगावणे, त्यांना शिवाजी महाराजांनी त्यांच्या समोर हा खेळ त्यांनी सादर केला आपल्या कलेचा. आणि त्याच्यावरती शिवाजी महाराजांनी एक अतिशय, म्हणजे शिवाजी महाराजांचं हे व्यक्तित्वच असं होतं की ते लगेच एखाद्या माणसातलं हिरा शोधून काढायचे. तर त्यांनी लगेच या लोकांना आपल्या गुप्तहेर यंत्रणेसाठी त्यांचा उपयोग करून घेतला आणि स्वराज्याची सेवा केली म्हणून त्यांना कुडाळजवळ काही जमीन देऊ केली. आणि त्यानंतर अविरत अशी ही कला हे लोक जोपासत आहेत. खरं तर ठाकर हा समाज राजस्थानात त्यांचं मूळ सापडतं, परंतु ते मायग्रेट होत होत तिथे आपल्या तळ कोकणात येऊन स्थापन झाले. आणि इथे त्यांनी ही कला अतिशय कष्टाने श्री परशुराम गंगावणेजींनी जोपासली, त्याचा प्रचार आणि प्रसार केला. आणि त्याचं फलित असं आहे की आज त्यांचे मोठे सुपुत्र एकनाथ आणि धाकटे सुपुत्र चेतन हे दोघेही आपापले मोठ्या पगाराच्या नोकऱ्या किंवा त्यांचं करिअर सोडून इथे आज याला जॉईन झालेले आहेत, या कार्यक्रमाला त्यांच्या सहभागी झालेले आहेत. एकनाथ दादा हे मेकॅनिकल इंजिनियर झाले आणि त्यांनी IIT आणि चेतन दादांनी IT क्षेत्रातले आपली नोकरी वगैरे सोडून त्यांचा करिअर सोडून ते आज इथे कार्यरत आहे. कला जोपासणं हे किती महत्वाचं आणि मोठी गोष्ट आहे हे या कुटुंबाने अतिशय चांगल्या रीतीने जाणलेलं आहे. तसंच आज पिंगुळीला त्यांनी एक ठाकर आदिवासी कला अंगण या नावाने एक सुंदर प्रदर्शनी तिथे घातलेली आहे. आणि अतिशय अल्प शुल्कामध्ये ही आपल्याला बघता येते.
आणि एवढंच नाही तर या कलेचा पुढे प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून हे आता तिकडे वर्कशॉप्स घेतात. 2-3 दिवसाचे वर्कशॉप पिंगुळीला होतात. तसंच धामापूरला एक 40-50 लोकांची सोय असलेली वर्कशॉप पण करता येतात. मुंबई पुणे इथे फिरती वर्कशॉप्स ते करतात. म्हणजे यांची कळकळ जर बघितली आपण तर महाराष्ट्रभर खरं तर या पर्टिक्युलर कलेचा किंवा या परंपरेचा आपण प्रचार आणि प्रसार होताना आपल्याला दिसतो आहे. यांच्या या कार्यासाठी सर्वांनी त्यांना शुभेच्छा देऊया आणि जोरदार एका टाळ्या वाजवूया. याच्यामध्ये पूर्वी पानांवरती ही चित्र काढली जायची आणि विविध चित्र एकत्र करून पौराणिक कथा, रामायण किंवा महाभारत सारखी लोकांपुढे सादर केली जायची. एका पुढे एक चित्र सरकत अशी ती कला सादर व्हायची. त्याला इथले जे बापू महाराज होते त्यांनी कागद उपलब्ध करून दिले आणि नंतर मग ही कला कागदावर उतरायला लागली आणि कागदांवरून मग नंतर कळसूत्री बाहुल्या आणि चामड्याचे ज्या कळसूत्री बाहुल्या आहेत यांचं त्यांनी सुरुवात केली खेळ करायला. कदाचित सूत्रधार शब्द तिथूनच आला असावा असं काही जणांचं म्हणणं आहे. तर आता मला वाटतं की ही प्रस्तावना झाली आहे. आणखीन जर याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर हे सगळे उपलब्ध आहेत. आपण जेव्हा कार्यक्रम झाला की त्यांच्याकडे आपल्या ज्या मनात काही असतील, आपल्या कुतूहल असेल ते आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ. त्यांना पुढची सर्व सूत्र तुमच्या हाती. धन्यवाद. हॅलो, नमस्कार, धन्यवाद. खूप सुंदर असं प्रास्ताविक केलेलं आहे ज्यामधून आमच्या समाजाची कला, आमचं संपूर्ण कुटुंबीय याबद्दलचं सर्वच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. पण तरी पण मी थोडंफार याचा आर्टिझन म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो. जो आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे, या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचा जो एक आदिवासी ठाकर समाज आहे, या आदिवासी समाजाकडे विविध प्रकारच्या 11 पारंपरिक लोककला आहेत. म्हणजे आपण बरेचसे समाज पाहतो त्यांच्याकडे 1, 2, 3 अशा काउंटिंग्स मध्ये लोककला पाहायला मिळतात. पण आमच्या समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे युनिकनेस आपण असं म्हणू शकतो की त्यांच्याकडे 11 लोककला आहेत. आणि ज्यामध्ये आज आपण पाहतोय तो कळसूत्री बाहुल्यांचा खेळ आहे. पण ह्या कार्यक्रमानंतर आम्ही अजूनही 2 कला तुमच्यासाठी इथे आम्ही अरेंज केलेल्या आहेत. जो म्हणजे आम्ही गोंधळ सादर करणार आहोत. गोंधळामध्ये एक अजून प्रकार आहे पोत राजा म्हणून. आणि मगाशी जसं इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की आम्ही लोक ही महाराजांसाठी गुप्तहेरीचं काम करायचं. तर ती गुप्त माहिती कशी पोहोचवायचो, ती एक सांकेतिक भाषा असायची ज्यामधून तो मेसेज पोहोचवला जायचा. तर ते सुद्धा एक छोटासा डेमो आमचे काही कलाकार मंडळी आले ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आमच्याकडे अजून एक लोककला प्रकार आहे तो म्हणजे पांगुळ बैल. जो आपण नंदी बैल बघतो बघा, तर तोच आमच्याकडे पांगुळ बैल म्हणून ओळखला जातो. तर बैलाला सजवलं जातं, घरोघरी तो बैल घेऊन फिरवला जातो आणि पांगुळ अडनावाची लोक तो कार्यक्रम करतात. म्हणून त्या लोककलेला पांगुळ बैल असं नाव पडलेलं आहे. नाही तर त्याला पण नंदी बैल सुद्धा बोलू शकतो. तर अशा आमच्याकडे चित्रगती, कळसूत्री बाहुल्या, चांबड्याच्या बाहुल्या, पांगुळ बैल, पोवाडा, पोत राजा, गोंधळ, राधा नृत्य, महिलांच्या पारंपरिक फुगड्या, साळग्या, साळू महिना नावाची एक लोककला आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडे एक सांकेतिक भाषा जे आपण आता बघणार आहोत. तर अशा प्रकारच्या 11 लोककला आमच्या समाजाकडे आहेत. आणि ह्या मॉडर्नायझेशनच्या काळामध्ये ह्या कला कुठेतरी संपत चाललेल्या, त्याचं जतन संवर्धन करण्याचं काम आमचा हा परिवार करीत आहे. आणि ह्या सगळ्या संवर्धनासाठी म्हणून आम्ही आमच्या गावी पिंगोळीला इथूनच एक 5-7 किलोमीटर वरती एक छोटस संग्रहालय बनवलंय. काही मंडळी कालच आमच्याकडे आलेली आहेत, तिथे बसली आहेत. काल मंडळी येऊन गेली आमच्याकडे. तर त्या संग्रहालयामध्ये आम्ही ह्या सगळ्या लोककलेचं दर्शन तिथे आम्ही घडवतो. आणि ज्या प्रकारे आम्हाला इन्व्हिटेशन्स असतात तिथे आम्ही ट्रॅव्हल करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये याचे खेळ आम्ही सादर करतो. कळसूत्री बाहुल्यांच्या या खेळामध्ये आजचा जो आम्ही कथानक दाखवणार आहोत त्यामध्ये पहिला जो भाग असणार आहे हा गणपतीची पूजा, गणेश स्तवन. कोणताही शुभ कार्य चालू करायचं म्हणलं तर आपण गणेश पूजा करतो. आणि त्यानंतरच्या दुसऱ्या भागामध्ये आम्ही रामायणची कथा सादर करणार आहोत ज्यामध्ये राम आणि सीतेचं एक नॉर्मल लग्न होत नाही तर ते स्वयंवर होतं ना. तर ते स्वयंवर कसं होतं तर ते या कार्यक्रमातून आज आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. संपूर्ण कार्यक्रम हा मराठी भाषेमध्ये असणार आहे त्यामुळे कुठेच आपल्याला काही अडचण येणार नाहीये. काही वेळेला आम्ही बाहेर जातो त्यावेळी लँग्वेजचा प्रॉब्लेम असतो, मग त्यावेळी आम्ही कार्यक्रमाची समरी पहिली हिंदीमध्ये सांगतो किंवा इंग्लिशमध्ये सांगतो. जो कलरफुल कपडा आपल्याला दिसतो ना आतमध्ये त्याला म्हणतात सदरचा कपडा. आणि त्या मागे
जो बाहुली नाचवणारा व्यक्ती असतो, जसं मगाशी सरांनी म्हणतात, तर तो बाहुली नाचवणारा व्यक्ती असतो त्याला आम्ही म्हणतो सूत्रधार. कारण की तो बोटांच्या धारेवरती त्या बाहुल्यांचे दोरे नाचवतो, म्हणून त्याला सूत्रधार म्हटलं जातं. त्या व्यक्तीमध्ये आणि या बाहेरच्या तबला, ह्याला आम्ही नायकी म्हणतो, या दोन व्यक्तींमध्ये सगळे काही डायलॉग्स असणार. म्हणजे समजा हा तबलावरचा व्यक्ती रामाचं बोलतोय, तर आतमध्ये जो व्यक्ती असेल तो लक्ष्मणाबद्दल बोलतो. या दोघांमध्ये सगळे डायलॉग असतात. आता आपल्याला वाटेल चलो हे तर कॉमन आहे, पण ह्यात विशेष असं आहे की आत्ताच मी तुमच्यासोबत बोलतोय, तर माझा आय कॉन्टॅक्ट तुमच्याबरोबर सुरू आहे बघा. म्हणजे जे आपण थिएटर मध्ये बघतो किंवा आपण सिनेमाज मध्ये बघतो, जे आपण ऍक्टर्स बघतो, की एकाचा डायलॉग संपला की दुसऱ्याचा डायलॉग थ्रो होतो. पण ह्या केस मध्ये असं आहे की हा बॉक्स स्टेज आहे, आतमध्ये तो दुसरा बाहुली नाचवणारा व्यक्ती आहे, तो या बाहेरच्या व्यक्तीला दिसत नाही आहे. म्हणजे ह्याचा डायलॉग कंप्लीट झाला, त्यानंतर माझा डायलॉग थ्रो करायचा आहे, तो त्याच्या दोघांच्या कोऑर्डिनेशन मध्ये ते सगळं काही केलं जातं. तो अनुभव तुम्ही घेणारच आहात. कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला बाहुली कशी असते, ती कशी नाचते वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्ही स्टेजच्या जवळ येऊन बघू शकता. जो आता आपल्याला खाली जो कलरफुल कपडा दिसतो ना, तेवढंच आपल्याला स्क्रीन वरती बाहुल्या दिसणार आहेत. माझा भाऊ प्रवीण गंगावणे आहे, त्यानंतर पेटीवरती अमृत गंगावणे आहे, आणि आमचे काही सहकलाकार आहेत जे पुढच्या कलेमध्ये सादर करणार आहेत. त्यांची नावं मी पुढच्या लोककलेच्या वेळी सांगतात. गणपती गणराया गणोबा देव सत्याचा मस्तकी नाद सोनियाचा गणपती नाम घेता विघ्नराजी तुझे चरणी गणपती तुझे नाम हो गणपती तुझे नाम चरणी हो गणपती तुझे नाम पाऊले चालणी पाऊले चालणी येतील अंगणी आणि मनुष्यावर परी वेचिता मार्गीचे खडे हेची रत्न होशील अशा प्रमाणे जे गणपती रोज राजाकडून सभेला घेऊन बाप झालेला आहे आणि त्याच्या मागून त्यांचे सेवक निघालेले आहेत. ध्वजोरे गणपती दीनदयाळा
पौर्णिमाच्या देवाच्या नावासमोर मोऱ्या मोऱ्याचे मुकाडे बोला. ते सगळं काय राहू दे. हा, हा. पण एवढ्या दुपारच्या वेळेला या कोकण हेरिटेज मध्ये कशात अरे बोलवले? वा वा. कोकण हेरिटेज बोलायचं कारण विचारत आहेत का? बरं फार असा हा पावित्र्यपूर्ण असा हा आज महाशिवरात्र आहे आणि आज इथे सुंदर असा कार्यक्रम इथे होत आहे आणि या निमित्त ही सर्व जमलेली ही भाविक मंडळी भक्त मंडळी या सर्वांनी काय केलेलं आहे बघा. या सर्वांनी देव गणपतीची आराधना केलेली आहे आणि त्यांच्या आराधनेला पाहून साक्षात देव गणपती प्राप्त झालेले आहे. त्याची पूजा करणे आपल्याला बोलले आहे, पूजा करण्यासाठी बोललेलं आहे. मला पूजा करण्यासाठी काही साहित्य पण लागेल. साहित्य लागेल का? असं साहित्य कोणतं लागेल बरं? मग तो 100 नारळ, 100 नारळ 100 नारळ आणि आणि एक कोकणातली पारंपरिक फुगडी दाखवायचे. बाबा फुगडी म्हणजे अशी कशी? हातात हात बाबा. पायात पाय तुमच्या ढुंगाला ढुंगण आपले आणि पायात लाल पाणी वगैरे फुगडी घालावं. आता बघ तुम्ही माझ्यामध्ये झालं. फुगाडी सया फुगाडी रा सया फुगाडी रा फुगाडी रा माझं नाव अमली. कमली माझं नाव अमली. हा. ते सगळे जण जास्त ते मुंबईवरून आलेत ना. हा मुंबईवर आले. हो म्हणून मुंबईचे वडापाव खाऊन दमली. माझं नाव उकली. कचऱ्याच्या कुंडीत जाऊन थुंकली. स्वच्छ भारत अभियान. हो, आजकाल हे विमल खाऊन रस्ता लाल लाल म्हणजे कुठे करायला बाहेर काही उपायचं नाही काय फक्त राखली पाहिजे. हा, चांगली गोष्ट आहे. विश्वजननी अंबाबाई मजमरी देवी दोगा पातक चरणावरी देवी दोगा पातक चरणावरी आणि हे मती बोल आपलं राज्य भोज सगळ्यांचा मंत्र बेतारता आहे ना. आपल्या कृपाशिवाय सगळं काही टिकटाक सुरामध्ये झालं. वा वा. ज्यावेळी आपण या दरबारी असतात राजा जनक प्रधान आणि परशुरामध्ये शांत बसलेले आहेत, भोजन करून बसलेले आहेत. त्यामुळे राजा जनकाला मुली किती 4. उर्मिला कुर्तीला महाराजांनी शेतामध्ये एका पेटीमध्ये मिळालेली मुली म्हणजे कोण? ती सीता. त्या सीतेने काय केलेलं आहे बघा. तो धनुष्यबाण तोडलाय, धनुष्यबाण आणलेला आहे. त्याचा तिने घोडा केलेला आहे, घोडा. आणि घोडा कोण इकडे तिकडे धावत आहे. आला जनका घरी परिश्रम पावला. जनका घरी परिश्रम पावला. धनुष्य वेडा ठेवला पिटीच्या कोना. जनकाची जनकी बाबा सुदर्शना. या गोळ्याच्या अंगाना. अरे अशी अवतारी मुली कोण आहे बरं?
महाराज मग मुली आहे बरं महाराज तिचं नाव आहे सुनीता. अरे या मुलीने फार मोठा पराक्रम केलेला आहे. आणि पत्रिका उतरे गेली हो वादवासनीच्या गेले रथावर धोका उभारली रथावर धोका उभारली पत्रिका इंद्रा गेली स्वामी नाचताना लिहिलं होतं बरं. अरे वा वा राजविंद्रा. अरे कृष्णदेवी कल्याण असो. स्वामी हा आपण ज्या ज्यावेळी माझ्या दरबार येतात त्या त्यावेळी एकटेच असतात. आज 14 वर्षाची 2 बालके कुणाची कोण बरं? अरे राजा जनका. अरे माझ्यासोबत आली 2 बालका विचारत आहेत. अरे ही बालका म्हणजे कोण? अयोध्येमध्ये गेलो आता दसरे जवळ त्याच्या अवतार झाला राम आणि लक्ष्मण भरत शत्रुघ्न. हे स्वयंवर आहे इथे वाद्य वाजलीच पाहिजे. राजा राम आला ती लढण्याची माझी तयारी आपण वाद्यवाद चालू करा म्हणजे झालं. कसे तुझी इच्छा रगत नवा. क्रोध हे रावण गुरगुरीचा मज म्हणे कैशाचा देवगे राजा जनक तो अरे या सभामंडपाच्या मालिक कोण आहे? अरे तुझ्या समोर राजा जनक आहे. राजा जनक. अरे राजा जनका तुझ्या सभामंडपी कसला सोहळा चालला आहे? माझी मुली कोण सीता तिच्या स्वयंवर आहे स्वयंवर. अरे तुझ्या मुलीचे स्वयंवर आहे का? अरे 10,33 कोटी देवतांना आमंत्रित केलं. एकट्या राजा राणाला का आमंत्रित दिलं नाही? अजूनपर्यंत लंकेला कोण निमंत्रण पत्रिका पाठवली म्हणून आपलं निमंत्रण पत्रिका पाठवायला. अरे जा तुझ्या त्या सीताला घेऊन ये. कधी तिच्या कंठामध्ये माळगत झाली कधी माझ्या सोन्याच्या लंकेला. बघा आपल्यासारखा हा मुखाचा जावई करायला एका मोठ्या डोंगरात तपश्चर्या केली पाहिजे. आम्ही इथे एक पण केलेला आहे. पण अरे कसला पण केलाय राजा जनका? पण म्हणजे असला हा समोर धनुष्यबाण आहे. धनुष्यबाण जो पण मोडी शास्त्र त्यांनी दिला पण केलेला आहे. त्याच्या आता इकडे नका झालं. उठला रावण गरवाने उठला त्याला धनुष्यबाण उठता लागायला जमणार नाही. आणि त्याचा उरा धनुष्यबाण पडलेला आणि म्हणत आहे मला कुणीतरी वाचवा वाचवा आणि रडत आहे आणि म्हणत आहे मला कुणीतरी वाचवा. उजव्या हाताने नाही डाव्या हाताने नाही उजव्या पायाने पण नाही डाव्या पायाच्या अंकुशाने काढला पाहिजे. डाव्या पायाच्या त्याचा दुसरा विरोध राहिला पाहिजे. धनुसारे लेगा पाणी का? अरे हो त्या समोर अयोध्येचा हा रघुत्तम राम आहे राम. अरे माझ्या अवराचं धनुष्यबाण काढणारा माझ्यापेक्षा वीर आणि शक्तिवान तू आहेस का? अरे उजव्या हाताने काढला असतास तर मुलगा मानला असता. डाव्या हाताने काढला असता तर बंधू मानला असता. अरे उजव्या पायाने काढला असता ती स्वराची लंका तुला दिली असती. अरे पण डाव पायाच्या अंकुशाने म्हणजे काय? तुझा आणि माझा सदैव विरोध राहील म्हणजे झालं. अरे चंद्रा पाहतो तुझे पराक्रम. रावणा तुला जीवन दिलं म्हणजे पराक्रम पाहतोस का? अरे पाहतो तुझे पराक्रम. हम ना छोड़ो गाल दूंगी बरु तेरे गागरी ना छोड़ो गाल दूंगी बरु तेरे गागरी. ये गांधीयांचे बापूजी गांधीयांचे बापूजी हे धनु भुजंग घालून पेटड्या हे धनु भुजंग घालून पेटड्या. बंद सोडा रे बंदलिका केलेलं आहे बघा त्या गारुड्याला त्या सर्पानी. त्या सर्पाला जोपर्यंत भूक नव्हती तोपर्यंत ते रात्री आहे. हे कार्यक्रमच्या पूर्वी फार रात्रभर असे कार्यक्रम चालायचे.
ते 10 ते सकाळी 5 पर्यंत कार्यक्रम झाले. म्हणजे आता आपल्याला टाइमचा समजा की आपल्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आपल्या टाइमचं लिमिट असतं.